सजवलं गेले नवीनवरीसारखं आणि त्याचबरोबर अगदी वेद इथे तुम्ही मैदानावरती आल्यावरती या मैदानाची भव्य दिव्यता तुम्हाला या स्पर्धेची झलाली अगदी माहिती पडणार आहे आणि या हे सगळं जुलून आणले तुम्हा सर्वांचे लाडके दमदार आयोजक आदरणीय बालाशेठ धुमाल साहेब. मॅच ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. पहिलाच बॉल जोरदार अपील केली खाली राहिलाय पंच चतुर चाणाक्ष आपण कौतुक आजच्या रात्रीमध्ये आपण पंचांचं पाहिलंय आणि आला इथून डॉट बॉल प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केला जातोय. रोहित तांबडे पेठाली टीमच्या विरोधामध्ये मात्र गोलंदाजी साकारत असताना परंतु परेश केणी आणि संदीप पाटील ही जोडी खास आहे. अटॅक्टिव्ह फलंदाजी पाहायला मिळेल का ऑनसाइडला फक्त दिशा दिली पाहायला गेलं गॅस शोधून काढलाय बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार चौकार. तेजस केणी विशाल केणी करशन केणी यांच्याकडनं मात्र इथून शुभेच्छा आलेल्या आहेत. आता परत एकदा जोरदार अपील केली जातोय. हो हो ही विकेट किती महत्वाची आहे ना. हा गेम प्लॅन असतो प्रत्येक टीम मध्ये पाहायला गेला तर आणि या छान पद्धतीनं तिसऱ्या पंचांकडे मागणी इथून वाईटचं चेक केलं जाईल. बराचसा बाहेर जाणारा बॉल हा कॉल इथे मात्र केलाय. कॉल कोणाचा सर पंचांचा ओके. फलंदाज इथे रिव्ह्यू सिस्टम वापरत असताना वाईटसाठी अगदी योग्य निर्णय आपण पाहायला गेला तर बराचसा बाहेर जाणारा बॉल नाही आहे वाईट बॉलला आणि फेअर डिलिव्हरी पंचांकडनं इथून कळवण्यात येत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या टेक्निकल टीम कडनं मात्र चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर केले गेले. गेम ऑन लेट्स प्ले आपल्याला पाहायला मिळेल. रोहित तांबडे परत एकदा संधी आहे तिथे पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर पाहायला मिळाले कारण पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध आपण त्या क्षेत्ररक्षकांना पाहायला गेलं. पिवनचा षटक आहे शॉटमध्ये आपण मिड ऑफ मात्र पाहतोय पण तो डीपला पाहायला गेला तर लॉंगनला बाहेर ढकललं गेलंय आणि त्याच्यानंतर मिड ऑन शॉटमध्ये 30 सर्कलमध्ये पाहतोय आणि एक मिड ऑफमध्ये मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. काऊ कोणाचा क्षेत्ररक्षक थोडंसं स्टेट आणि त्याचबरोबर मिड ऑन क्षेत्रामध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय आणि लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समन मध्ये वारंवार तुम्हाला तसं करावं लागतं आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा मात्र ही जोडी मैदानामध्ये अग्रेसर ठरताना पाहायला मिळतो आणि थोडीशी मात्र इथून नेहमीच सातत्याने चुनूक दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधून काढली वेगानं बॉल अगदी तेवढाच अप्रतिमरित्या काय क्षेत्ररक्षण करतायत आशिष यांच्याकडनं. आता एकदा जोरदार अपील केली जातोय. सांडे पालकर कळवतात यस या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. परत एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट टेक्निकल टीम रूम मध्ये मात्र चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. हा सामना अगदी पहिल्या षटकामध्ये रंगामध्ये आणि ढंगामध्ये त्यांना पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद आउट स्क्रीनवरती आलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या मात्र विकेट आणि बॅक टू टेक आउट परतावा लागेल. इथे एक महत्वाचा विकेट 440 होल्डचा करंट संदीप पाटील यांना या फलंदाजांना यावं लागेल माघारी. सहा या धावसंख्येवरती एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. जी सलामीला जोडी गेली होती त्या सलामीच्या जोडीला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये इथून बाद करण्यामध्ये यशस्वी होऊ का ही चाललेली मात्र इथून मनामध्ये चलबिचलता आणि त्याला मात्र खरे उतरताना मात्र पाहायला मिळाले आणि पहिली विकेट प्राप्त करून दिली. विकेट टेकर गोलंदाज रोहित तांबडे या गोलंदाजाने 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकामधील गिरकी घेतली फिरकी घेतली अगदी दिशा दिली क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. आता हा बाउंड्री लाईनला अगदी आर पार करत होतोय बॉल फरार सीमारेषा पार धावायतील मात्र ते 4 चौकार.
आणि इथून या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले आपण आणि चांगल्या पद्धतीने षटक जात होतं रोहित तांबडे यांच्या नावानं. आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर टीम गोलंदाजी करत असताना खेरणे, परंतु त्या चौकारानं थोडंसं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळालं. आणि नवीन गोलंदाज शुभमला पाहतोय थर्ड मॅन रिझल्ट मध्ये अगदी वेगानं मैदानाला पुसट साटत अगदी गुदगुल्या करत बॉल होतोय फरार. येथील धावा 4 चौकार. दमदार आयोजनाचे दमदार आणि आयोजनाचे बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे किंग ऑफ द घोट MIDC तलोजा बालाशेठ धुमाल साहेब, आणि त्यांची ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. स्कूप करण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर अगदी चुकलाय तिथे आणि हे सातत्याने वैभव केणी यांच्याकडनं मात्र पाहायला मिळत आहेत. कारण एक महत्त्वपूर्ण फलंदाज आणि सातत्याने आपण पाहायला गेलं तर प्रचंड इच्छाशक्ती. पेठाली टीम म्हटल्यानंतर वैभव म्हटल्यानंतर पेठाली टीम समीकरण राहिले गेले, परंतु आज परेश केणी या फलंदाजांनी इम्प्रेस केले. संदीप पाटील असतील, त्यानंतर आता वैभव केणी, परिपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती आहे. शुभम गोंधळी या वेगवान गोलंदाजासमोर तुम्ही कसं टिकाल, परंतु नशिबाचा इथून चौकार येताना पाहायला मिळेल. आता नशीब आजच्या रात्रीमध्ये जणू काही पेठाली टीमच्या पेठाली गावाचा पाठलाग करतोय की काय, आणि ह्याही येतो नशिबाचा चौकार 4. क्षेत्ररक्षकांकडनं झालेल्या चुका आणि त्याचमुळे की काय आपण पाहायला गेलं तर 2 चौकार लगातारचे मात्र येताना पाहायला मिळाले. आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. पहिला षटक संपल्यानंतर शुभम गोंधळी दुसऱ्या षटकामध्ये ते अट्रॅक्टिव्ह मात्र फलंदाजी शुभम गोंधळी यांच्यावरती करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र फलंदाज पेटालेचे करत असताना, आणि याही धावा आल्यात मात्र इथून एक सिंगल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा 19 रन स्कोरबोर्ड. वैभव केणी आतापर्यंत बॉल फेस केले 4-5 धावांवरती. आणि टॉप 5 मध्ये जे संघ पोहोचलेले आहेत आणि पोहोचणार आहेत त्यांना विनंती करेन की उद्या ठीक 11:30 वाजता आपण रिपोर्टिंग आम्हाला करायची आहे या मैदानामध्ये. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. प्रचंड इच्छाशक्ती इथून दाखवत असताना गोलंदाज खेरणे टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. शुभम गोंधळी, सचिन स्पोर्ट्स खेरणे टीम सातत्याने मात्र चांगला खेळ अनेक स्पर्धांमध्ये दाखवलाय. आज इम्प्रेस केले गोलंदाजीनं पहिल्या मॅच मध्ये, परंतु इथे पेठाली टीम ही चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना पाहायला गेलं ऑन साईडला ढकलून दिले क्षेत्ररक्षकांचे तारांबळ, आणि ह्या सगळ्यांना चुकून बॉल होतोय फरार सीमारेषा पार. आणखी एक क्लासिकल वैभव केणी यांच्या बॅटमधून मात्र आहेत, परेश केणी यांच्या बॅटमधून मात्र आहे तो चौकार. चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळाली, आणि स्पर्धा ज्यावेळी येते त्यावेळी मात्र अगदी हवा करून जाते. या स्पर्धेची वेगळी ओळख सातत्याने राहिली गेली, आणि या नावाबरोबर आपण पाहिलं की बालाशेठ धुमाल साहेबांच्या नावाबरोबर घोड गावाचंही नाव आपण सातत्याने अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कानाकोपऱ्यामध्ये मात्र जाताना पाहायला मिळते. राजाराणी म्हटल्यानंतर घोट आणि घोट म्हटल्यानंतर राजाराणी असं समीकरण सातत्याने राहिले गेले. त्याच गावामध्ये घोट नगरीमध्ये आपण ही स्पर्धा संपन्न होताना मात्र पाहायला मिळतो. त्याच्यानंतर स्किट झालेत आणखी क्लासिकल इथे मात्र पाहायला गेलं तर
हा बॉल नोचाही इशारा मात्र आलाय आणि या बॉलवरती धावाही आल्यात 4 म्हणजे 1+4 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. इथून 28 धावा. पहिल्या दिवसाचा विचार केला तर सुपर 5 मध्ये जाणारी टीम आहे जय वागेश्वर देसाई. दुसऱ्या रात्रीमधील आपल्याला पाहायला गेलं तर कैशिल 11 कोपरा टीम आणि तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर ओम साई अगासन. आणि आजची चौथी रात्र पेठाले की खेरणे, खेरणे की पेठाले, कोण जाणार आहे सुपर 5 मध्ये. अप्रतिम आयोजन, अप्रतिम आयोजनाचं उत्तम उदाहरण आणि आयोजनाचे बेतात बादशाह बाप म्हणून ओळखले जातात राजाराणी क्रिकेट क्लब. आणि या राजाराणी क्रिकेट क्लबचे सर्व आदरणीय बाळासाहेब धुमाल साहेब, बाजा बैलाचे मालक, त्याचबरोबर क्रिकेटचे नित्यांत चाहते. फक्त दिशा दिली आपण पाहिलं का स्क्वेअर मध्ये डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे चुकी झाली आहे. बॅकअप जरूर आहे तिथे समाधान गोंधळी आणि त्यांच्याकडनं चुक असे होत नाहीये बऱ्याच वेळा पण मैदानामध्ये पाहिलं, परंतु हा क्रिकेट आहे. आयोजक आमचे प्रसाद पाटील, डीजे पप्पू पाटील आपल्याला पाहायला मिळते. आता कोणतं गाणं वाजेल ना, आता खूप इम्पॉर्टंट, सगळे आतुर आहेत की गाणं कोणतं वाजणार आहे. सगळ्यांची खान आता मात्र डीजे कडे आहेत की जसं चौकार षटकार विकेट येणार आल्यानंतर मात्र गाणं कोणतं वाजणार आहे का. पप्पू पाटील आहे ते स्लो डिलिव्हरी अगदी पाहायला गेला तर यस डेफिनेटली इथपर्यंत आवाज आलाय. फलंदाज बाद, मोठी विकेट वैभव पाटील यांच्या स्वरूपामध्ये, वैभव केणी यांच्या स्वरूपामध्ये बॅक टू टेक आउट. धावफलकावरती धावा इथे मात्र लागल्या जात आहेत त्या 30 या धावा संख्येवरती दुसरा विकेट. एकनाथ माले किंवा पाखराचं गाणं काहीतरी येईल, परंतु नाहीये. ऐक्युराचे परम भक्त पप्पू पाटील, अप्रतिम संगीत मात्र ऐकायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मात्र वैभव पाटील यांची विकेट येणं खूप महत्त्वाचं होतं या षटकामध्ये. ती विकेट आली आहे कारण षटक क्रमांक अश्विन माली यांच्या स्वरूपामध्ये तिसरं चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेरणे टीम आपल्याला छान पद्धतीने मात्र खेळ पुढे नेत असताना, परंतु आज पेठाले टीमने इम्प्रेस केले खूप छान पद्धतीने. खेळाची मांडणी कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण दिले. कारण पहिलीच मॅच पाहायला गेलं तर जणू काही मात्र ती मॅच हरतील की काय, परंतु त्या मॅच मधनं ज्या प्रकारे उभारी घेतली, स्वतःला मात्र अगदी फ्लो केलं आणि सिद्ध करून दाखवलं. यस डेफिनेटली यू कॅन डू इट, हे आम्ही करू शकतोय. चांगल्या पद्धतीने पहा काय क्लास मात्र पाहायला मिळाला. फक्त टॅप केलंय अगदी पॉइंटच्या दिशेनं बॉलला मात्र ढकलून दिला होता. 2 धावा सहजरित्या पूर्ण मात्र होताना पाहायला मिळतील. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 10च्या सरासरीने धावा आतापर्यंत रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 12च्या सरासरीनं ही धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. अश्विन माली यांच्या विरोधामध्ये ऋषी केनी आघात करत असताना, परंतु डीप बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला कलेक्ट करतील, प्रोटेक्ट करतील, तोपर्यंत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाईल. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा. उर्वरित जी बॉल आहेत ना 7, त्या 7 बॉल मध्ये तुम्ही किती धावा बनवताय, टार्गेट कितीचं सेट करतायत, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सुपर पाय चमचमत्या ट्रॉफीज आणि भव्य दिव्य त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचायला उचलतील, पिके करतील. एक सिंगलच मात्र आले. चांगलं क्षेत्ररक्षण आज आजच्या रात्रीमध्ये परिपूर्ण मात्र पाहायला गेले. सचिन स्पोर्ट्स खेरणे टीमचं राहिले गेले आणि त्यांच्या विरोधामध्ये पेठाले टीमनं मात्र चांगलं कौशल्यपूर्ण खेळ मात्र दाखवलंय. बॅलन्सिंग क्रिकेट दोन्ही टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय अश्विन माली यांच्या स्वरूपामध्ये आणि 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 2 महत्त्वपूर्ण विकेट माघारी गेल्यानंतर परेश संदीप पाटील आणि वैभव केणी या 2 फलंदाजांनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा.
जनक या स्पर्धेचे सर्व आदरणीय बालाशेठ धुमाल साहेब या स्पर्धेवरती परिपूर्ण लक्ष देऊन आहेत आणि राऊंड मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपकजी तांडे साहेब ही सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉडीगार्ड आमचे बाळासाहेब धुमाल साहेबांचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर पाहायला गेलं त्या स्पर्धेला त्याच प्रकारे सजवलंय अप्रतिमरित्या. आणि या स्पर्धेचे बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर सुनील साळुंके, पप्पू पाटील असतील, प्रदीप पाटील, रुपेश साळुंके बरीचशी नावं मात्र घेते जाते आमची पोरची. आणि या मॅच मध्ये लेफ्ट हँड बॅट्समन काय कलात्मकता दाखवतील का, मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जाईल का. पण आई 30 सर्कलच्या अगदीच आतमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला तिथे आणि मोठा फटका घेण्यापासून अगदी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थांबवलंही जातोय. रोहन गोंधळी इथून मात्र येत्यात शेवटच्या षटकामध्ये. आता इथून हा शेवटचा षटक म्हटल्यानंतर हाणामारीचा षटक धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न फलंदाज करत असतात. ऋषी केनी यांच्याकडे क्लास आहे, तो क्लास मात्र इथून ओपन करतील का, आपली ओळख निर्माण करून देतील का. कारण अजून स्वतःला सिद्ध करा, जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. आणि हे देवा आव्हानं खूप दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. परंतु इथून ज्या प्रकारे गोलंदाजी झाली हे आव्हानं आले ते तुम्हाला झुकळून परिपूर्ण मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल. त्याची चर्चा आपण करत होतो. गिरकी घेतली अगदी एका पायावरती, जसं मात्र घुंगरू बांधून शॉट मारावा तसं हा घुंगरू शॉट बॉल चाला चनन चुम चुम करत चुम 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 सीमा पार षटकार. धावपलकावरती धावा लागल्या जातात 42 धावा. आता टार्गेट जणू काही आलाय. 4 षटकांचा खेळ आहे. अंतिम षटक मार्गस्थ आहे. अगदी त्याच दिशेनं पाहायला गेलं तर मिड मध्ये मात्र क्षेत्ररक्षक बॉलला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आशिष यांच्याकडनं अडवलं जाईल. एक सिंगल येईल आणि या सिंगल नंतर 43 धावा धावपलकावरती 43 आणि स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मध्ये चांगला फटका परंतु उंची जास्त लांबी कमी. बॉल हवेमध्ये हेलकावे घेत आहेत. अगदी मन तळ्यात मळत आणि तेवढं संतुलन पाहायला मिळालं. झेल घेण्याच्या खाली येत असताना क्षेत्ररक्षक आशू यांचं आणि फलंदाज बाद होतील. परेश केनी बॅक टू द आउट. खेळी साकारले परेश केनी यांनी. एक महत्वपूर्ण फलंदाज पेटाली टीमच्या आणि आतातून मैदानाच्या बाहेर थोडेसे नाराज हताश होताना मात्र पाहायला मिळतील. कारण उर्वरित या इनिंग मधील एक शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय आणि इथून मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आता इथे इन ऍक्शन मध्ये मात्र कौशल केणी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील. इन ऍक्शन 5 वरती शेवटचा चेंडू मिळालेली संधी आणि त्या संधीचा तुम्ही कसं सदुपयोग करताय ना ते महत्त्वपूर्ण आहे. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आज पाहायला गेलं तर अनेक गावागावामध्ये तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पाहिली गेली आणि चर्चा होताना पाहायला मिळाली एकच नावाची. ते तुम्हाला सर्वांचे लाडके दमदार आयोजक बाळासाहेब धुमाल साहेब आणि त्याचबरोबर आपण सातत्याने या स्पर्धेला ज्या प्रकारे मात्र सुनियोजित पद्धतीने मात्र बांधण्यात आलेले आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये शॉट मध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती ही विकेट प्राप्त करून देत असताना रोहन गोंधळी हे गोलंदाज एंड इज वेल अगदी साखरेसारखा गोड करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून षटक क्रमांक 4 समाप्त झालंय. 4 षटकांचा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या
43 धावा. आता विजयासाठी येणारी 4 षटकांमध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत ते 45 धावा. 44 धावा बनवायच्या. 43 धावा धपलकावरती लागल्यात. 44 धावांची गरज असेल विजयासाठी ते खेळणे टीमसाठी. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. आपण ही मॅच पाहतोय पेठाले आणि केरणे यांच्या विरोधामध्ये. प्रथमतः टॉस इथे मात्र जिंकला होता टीम सचिन स्पोर्ट्स केरणेनं आणि पेठाली या संघाला मात्र प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. 43 धावा जमवल्या. 44 धावांची गरज असणार आहे ती टीम केरणेला. त्याचबरोबर आपण शुभ सन्मानाकडे जाऊया. विशाल पाटील सर आमचे कळवे यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. एक उत्तम पंच आणि ऑनसॅम पर्सनॅलिटी. अगदी मैदानामध्ये उभे राहिल्यानंतर पंच कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण आणि शिस्तीबरोबर चालणार आणि शिस्तीचं पालन खेळाडूंना करून घेणारे असे म्हणून त्यांची ओळख सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. आपण स्क्रीनवरती ही पाहू शकताय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आणि आपण इथे सत्कार घेतला जातोय आमच्या आयोजकांकडून. अगदी मनापासून आभार सर. आपण अगदी आजच्या रात्रीसाठी आपण इथे पंचांच्या भूमिकेसाठी उपस्थित राहिलात, वेळ दिलात त्याबद्दल अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकताय आणि हा सन्मान होताना आपल्या मनापासून आभार साहेब. मनापासून वेगळा आभार मानतोय आणि स्क्रीनवर पाहतोय या स्पर्धेचे दमदार आयोजक रायगड जिल्ह्यातील रुबाबदार आणि दमदार ज्यांची मात्र आपण सातत्याने चर्चा करत असतो ते तुम्हा सर्वांचे लाडके बालाशेठ धुमाल साहेब. आणि इथून त्यांची आपण या मैदानाला परिपूर्ण मात्र पाहणी करताना पाहायला मिळतात. खेळाडूंची विचारपूस आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत प्रदीपजी पाटील असतील, परनपूरचे आमचे कुमार पवार, भीमा पवार आणि कुमार पाटील आणि त्यांचे बॉडीगार्ड दीपक तांडेल. आमच्या बालाशेठ धुमाल साहेबांना ही परिपूर्ण भिंत आणि हे सगळ्यांना घेऊन येताना मात्र पाहायला मिळतात. राजाराणी घोट आणि राजाराणी घोट म्हटल्यानंतर बालाशेठ धुमाल साहेब आणि घोट म्हटल्यानंतर राजाराणी टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर सुनील सालुंके साहेब, त्याचबरोबर पप्पू पाटील आमचे असतील, प्रदीप पाटील, रुपेश सालुंके, या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. बालाशेठ धुमाल साहेबांचं मनापासून आभार. आम्हाला इथून बोलण्याची, चालण्याची आणि समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि मी इथेच थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच रुपेश जी पाटील सर. थैंक यू सो मच रोशन जी पाटील सर. चौथ्या रात्रीतील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. पेठाली त्यांना फाईट करते खेळणे. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि मॅचला आपण सुरुवात करू. लक्ष 44-11 सरासरीनं या धावा बनवायच्यात खेळणेला. बॅटचा आतला कडा लागलाय का? लागलाय जरूर. विकेट कीपर पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती. आश्विन माडी साकेल. पहिला धक्का खेळणे संघाला. DJ
तुम्ही पाहता श्रीधर केने इम्प्रेस केला आज खऱ्या अर्थानं फेठालीच्या सर्व मायबा प्रेक्षकाला. आता स्पर्धा पार पडली फेठालीची, जिथे आम्ही देखील समालोचन केलं. स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी, जशक लाडके आयोजक तेजस दादा असतील, विशाल दादा असतील. जर तुम्ही आला असाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. करसनजी केळी तुमचं देखील स्वागत करू. तिसऱ्या क्रमांकावरती आशिष माडी बॅटिंगसाठी सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट डिफेंड केलाय, त्याला माहिती आहे श्रीधर केणी चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. पेठाले आणि केरने याच्यामध्ये हे बॅटल रंगलाय. जो सामना जिंकेल तो एखादी ट्रॉफी आपल्या घरी उद्या नक्कीच घेऊन जाणार. चालली लढत, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, शॉर्ट ऑफला हा झेल जमीनला लाईट झाला. आशिष माडीचा चेल होता, प्रयत्न करायला लागलाय. प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न जर केले असते कदाचित झेल पकडला असता. जर तरला क्रिकेट नाहीये मित्रांनो, सध्या जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलत असतो. पण याच्या मोमेंटला तुमचं 100% देणं हे खूप गरजेचं आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. लेफ्ट हँडर फलंदाज रोहन गोंधली सज्ज झाला. फिल्डिंग मध्ये परिवर्तन, लेफ्ट हँडी फलंदाज जेव्हा येतो क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडर फलंदाज खूप घातक असतात असं म्हटलं जातं. रोहन कशा रीतीनं बॅटिंग करेल, पहिला धक्का लवकर लागला, बाद झाला अश्विन माडी जो शून्यावरती बाद झाला. पहिल्या मॅचमध्ये अश्विननं खूप चांगली बॅटिंग केली पण या मॅचमध्ये लवकर बाद झाला महत्वाच्या मोमेंटला. पेटाळी संघ वेळ कमी घ्या, लक्षात असू द्या, स्पीडअप करा प्लीज. षटकातील पुढचा बॉल. अपील तुम्ही फायली फनसा सांगितलं की थोडा वरती खऱ्या अर्थानं लाईन टप्पा पाहिला. आता हे पेटाळीचे प्रेक्षक आहेत, आवाज देखील त्यांचा वाढतोय जसा जसा डॉट बॉल येतोय. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. 44 लक्ष, 11ची सरासरी आहे. आतापर्यंत 1च रन इम्प्रेस केला खऱ्या अर्थानं गोलंदाज श्रीधर केणीनं. शेवटचा बॉल खेचला, आडवा बॅट, बॉल चालला मिड विकेट बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. त्या दोन धावेच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहता षटक संपलं. थँक्यू डिझाईन. विमर साठी रिव्ह्यू घेतला, लगेच आपण चेक करू. हाईट फॅक्टर चेक केल्या जातील, कबरेच्या वरती बॉल आहे का अशा गोष्टी पाहिल्या जातील. लगेच आपण चेक करू. हाईट फॅक्टर कबरेच्या वरती बॉल असला तर नो बॉल. गोष्टी चेक केल्या जातील. लगेच आमचे तिसरे पंच फेर डिलिव्हरी. चला अशा रीतीने यशस्वी षटकारी सांगता पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना अवघ्या 3 धावेचं षटक फेकलं श्रीधर केणीनं. आज इम्प्रेस केलाय खऱ्या अर्थात श्रीधरनं आणि अशा मोमेंटला गोलंदाजी हे माझं अस्त्र आहे हे सांगत असताना मेहनत, पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी अशा खूप काही गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये डेफिनेटली कराव्या लागतील. केरने संघ देखील हार मानणाऱ्यातला नाही आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन आहे. पण कशा रीतीनं आता बॅटिंग होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 3 तुम्ही पाहता. 18 मध्ये 41 बनवायच्यात. इथून जर मॅच जिंकली तर तुम्ही एखादी ट्रॉफीचा हकदार जरूर बना. आता खरा युद्ध रंगला मैदानावरती. याच कुरुक्षेत्रामध्ये हे युद्ध तुम्ही पाहता. ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये युद्ध पाहता. या 2 टीम मध्ये घमाषण पाहता. अर्थातच पेठाली आणि खेरणे या 2 संघांमध्ये. या षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल खूप इथे चांगला अपील तुम्ही पाहिली आणि 2 पंच एकत्र येतील. बॅटचा कडा
आशिष मालीची विकेट महत्वाची मिळते आणि धक्का सेकंड विकेट डाऊन आणि इथे तुम्ही पाहता लागणारा दुसरा धक्का टीम खेळणे संघाला आणि एक विकेट. चव्वेचाळीस लक्ष पार करायचा. अश्विन माली आशिष माली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये समाधान गोडले आला बॅटिंग साठी. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. ऋषल पाटीलचा वाढदिवस आहे. हा जल्लोष झाला असता पहिलीच मॅच कुठेतरी पराभूत झाली जरूर काही हरकत नाहीये. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. मनगळी ताकदीचा पूर्णपणे वापर करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय ऋषी केणी. टाळ्यांचा कडकडाट देखील येतोय. मायबाप प्रेक्षक पैठालीचे देखील. आता खेळण्याचे प्रेक्षक थोडे शांत आहेत. याचं कारण बॉलिंग अटॅक पैठालीचा लाजवाब आहे आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एक स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडारमध्ये बॉल चालला. बॉल लाईनच्या दिशेने उभा लगोला. परेश केडीने पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती. बॅट्समन समाधान. गोंडीचा खेळ. विकेटचं पतन. धक्का तिसरा तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली गोलंदाजी. ही क्रिकेटची तुम्ही पंढरी तुम्ही येणाऱ्या काही 18 ते 22 फेब्रुवारी मध्ये 2025 नागावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहणार आहात. जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 या स्पर्धेत लाडके आयोजक तुम्ही पाहता शिवसेना शाखा प्रमुख नागाव उत्तम दादा पाटील. 11-22 खऱ्या अर्थानं त्यांची स्पर्धा डे नाईटची 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. 40+ 40 तुम्ही पाहताय 32 संघांना प्रवेश दिला जाईल. त्यासाठी मालिकावीर देखील रेग्युलर 16 संघ या स्पर्धेमध्ये 48 संघांना सहभागी आहे. आणि हे लाडके आयोजक तुम्ही पाहता उत्तमदादा पाटील आमचे असतील. दुसऱ्या वर्षामध्ये ही नाईटची स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. रवी मडवी आणि तकदीर केनी यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात आयोजनाला, त्यांच्या टीम पैठालीला, आमच्या समालोचन पॅनलला आणि डीजे वाले असतील लाईव्ह वाले असतील सर्वांना तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. आता लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. आणि तुम्ही पाहता अशा मोमेंटला बॅटरला बीट करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि हे करत असताना आतापर्यंत सीडर केडीचं कौतुक करेन. जो स्टार्ट असतो तो स्टार्ट त्याने दिलाय. हा देखील अर्ध्या पीच वरती थोडा बॉल होता. गुडलाईन स्पोर्ट वरनं टेकअप होणारा होता आणि बीट करून गेलेला बॉल होता. बॅट्समन तुम्ही पाहता रोहन गोंदीला. अवघड आहे. सर्व काही अवघड आहे. खेळण्याचे प्रेक्षक देखील आता थोडे शांत बसतात. इथे पैठालीचे प्रेक्षक देखील उत्साहित आहेत. हे क्रिकेट मित्रांनो कधी रंग बदलू शकता. बॅटच्या रडारमध्ये बॉल खूप उंच गेला. झेल माझा सांगतोय कौशल न सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. आणि तिसरा परिणाम रोहित शर्माचा 4 वरती सोडल्याला देईल. त्यानंतर 264 बनल्या. आता इथे बनतील का? अशा रीतीनं 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 6 या आकड्यावरती 44 लक्ष आणि येणाऱ्या आता बॉल शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्या 38. डीजेला देऊया संगीत. डीजे प्रवीण यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत.
वाढदिवस आहे. समाजसेवेचा वारसा चालवणार हे नाव आहे आणि माणसानं किती आयुष्यामध्ये पैसा कमवला याच्यापेक्षा माणुसकी किती कमवली हे महत्त्वाचं आहे. आणि हे उदाहरण खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ऋषल पाटील जे 8797 त्यांच्या गाडीचा लकी नंबर आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे बालाशेठ धुमाल आणि त्यांची संपूर्ण राजाराणी घोट टीम आणि ग्रामस्थ मंडळ घोट हे आमच्या चाहता वर्गांकडनं, आमच्या समालोचनकडनं, DJ वाल्यांकडनं, लाईव्ह वाल्यांकडनं, आमच्या सर्व पंचांकडनं या ऋषल पाटीलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाहताय आशु माळे आणि कल्पेश गोंडली यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. खेरणे संघाला तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बायचातला कडा चांगली गोलंदाजी आता करत असताना तुम्ही पाहताय प्रीतम केनी तिसऱ्या षटकामध्ये. आता थोडं अवघड आहे पण इथून क्रिकेट आहे मित्रांनो. 6 मध्ये 42 देखील बनतात, 7 36 देखील बनतात, 12 मध्ये 38 बनतात, 11 मध्ये 38. फटका बसला, विकेट कीपर पकडला जाईल. हे दडपण आहे, हे दबाव आहे टीम खेळण्यावरती. आणखी एक धक्का, विकेटचा बदल, फलंदाज अवघड आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 10 मध्ये 38 अजूनही धावांची गरज आहे. टीम पेठालीचे मायबाप प्रेक्षक देखील आता खुश आहेत. चेहऱ्यावरती स्मित हास्य, जल्लोष खऱ्या अर्थानं त्यांचा देखील आहे. पण अजून मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे, काही पण होऊ शकतं. इथून प्रार होईल का? षटकातील पुढचा बॉल. गती कमी व्हेरिएशन बघायला चतुर आहे, चालाक आहे आणि या गोष्टी प्रीतम केनीकडे आहेत. बाईच्या स्वरूपात एक धाव आली, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 7 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडारमध्ये उडवला, उंच गेला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, व्यासपीठाला दिली मानवंदना, ठोकला पहिला रॉकेट. बॅट्समन तुम्ही पाहताय रोहन गोंडलीच्या बॅट बंद आलाय षटकारचा. चेंडू सीमा पार, A1 गोल. वरती 13 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली, लेन पिक करता नाहीये, आता बीट केला या बॉलनं आणि इथे तुम्ही पाहता डॉट बॉल आला. धावपलकावरती 13 वरती स्कोर थांबला. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चाललाय. धावपलकावरती 14 वरती समीकरण तुमच्या समोर आहे. 7 बॉल 30 धावेची अजूनही गरज आहे. 7 मध्ये 30, 7 मध्ये 5 षटकार सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. उडवलाय बॉल आणि आला व्यासपीठाला मानवंदना देणारा रोहन गोंडलीचा आणखी एक तडाखेदार बिग षटकारचा. तुला खांद्यावर घे. सहा बॉल आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 घोटगावचे हे ऐतिहासिक क्रीडा नगरी. एक डासिंग नेतृत्व तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं बालाशेठ धुमाल राजाराणी घोट टीमचे
पुरस्कार ते राहिल्यात आणि लक्ष्मी नांतीये खऱ्या अर्थानं राडी म्हटली तर राजासारखं कारभार राजा देखील तुम्ही पाहता आणि त्यांच्या मुला मुलीच्या नावानं हा संघ उभारला कोट आणि एक पुरस्कार ते म्हटलं ना तर खूप मोठी जबाबदारी असतं. मग आमचे सुनील दादा असतील कॅप्टन, कधी कधी संघ पराभूत होतोय तरी देखील सपोर्ट करतो ते करा पुरस्कर्ते असतात आणि हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं बालाशेठ धुमाल यांचं पाहिलं जेव्हा आम्ही एंट्री केली. खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व माणसाकडे किती पैसा याच्याहून माणूस किती पणाने माणसाला जपतोय खूप महत्वाचं आहे. 6 मध्ये अजूनही 24 करायच्यात या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज परेश केणी 24 धावा रोकायच्यात. 6 मध्ये 32 बनतात, 6 42 बनतात, 2 22 बनतात, 1 14 बनतात. कधी कधी 6 बॉल 1 देखील बनली नाही. अजय पाटील बेलवली रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. 6 मध्ये 1 त्यानं रोखली. इथे 6 मध्ये 24 बनतील का? करण वडवी त्यानं देखील 6 बॉल 42 बनवल्यात. इथे इतिहास कोरला जाईल का? मॅच अजून संपली नाहीये. स्ट्राईक केला बॅट्समन तुम्ही पाहता प्रणव गुंडली. 6 बॉल 24 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, पराकष्टा मेहनतीची मॅच खूप महत्वाची आहे. बादचा आतला कडा फिल्डिंग चांगली झाली फोस्लिपला. या बॉलवरती मिळताय एकच धाव. श्रीधर केनीनं आज इम्प्रेस केला. मग गोलंदाजी असो पहिल्या मॅच पासून खूप साली कमबॅकिंग षटक इकॉनॉमिक षटक त्याच्याकडनं आला आणि आता फिल्डिंग देखील लाजबाब. बॉलला स्टॉप केला. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 23 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल आडवा बटन व्हाट अ शॉट. बॉल झालाय स्क्वेअर लाईक सीमा पार आउट ऑफ दी षटकारचा. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. आता अस्तित्व करायचं आहे. तुम्ही रोज ज्या गोष्टीचा विचार करताय तुम्हाला कुठे संधी भेटली सोनं करायचं हे इरादे स्पष्ट होतील का रोहन गोंडलीचे. षटकातील पुढचा बॉल अर्धा पिच वरती आपडला. अर्धा पिच वरती आपडला. बीट करून गेला हा बॉल आणि आता रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. वाईट साठी रिव्ह्यू घेतला. लगेच आपण चेक करू. या आमचे तिसरे पंच विशालजी पाटील सर. वाईड बॉलचा इशारा आला. आता धडधड धगधग देखील होत असेल. जे पेटालीचे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिल्यात. त्यांना देखील धगधग धगधग वाटतंय. मॅच जिंकणार कोण या मैदानावरती? समीकरण तुमच्या समोर आहे. 4 बॉल 16ची गरज. 4-16 आणि हा जो सामना जिंकेल तो खऱ्या अर्थानं तुम्ही गोंडल सिल्वरची ट्रॉफी पाता क्षणी तुम्ही प्रेमात पडाल. त्या ट्रॉफी सागदार आहे. मॅच महत्वाची अठाटठीची आहे. 4 बॉल 16ची गरज. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करून राहिला. हा बॉल चकमा देऊन गेला रोहन गोंडलीला. डॉट बॉल आला. रोगी को तो दवा चाहिए और जोगी को तो जब चाहिए. हम तो है क्रिकेट के पुजारी, हमें तो एक ट्रॉफी चाहिए. आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहता 3 बॉल 16ची अजूनही गरज आहे. बघा लक्षात असू द्या.
बघा पहिला वाईट दिला, त्याच्यानंतर वन बाउन्स कॉल दिला, त्याच्यानंतर हा वन बाउन्सचा कॉल दिल्यानंतर हा नो बॉल तुम्ही घोषित केला. तुम्ही वापस बाउन्सर टाकू शकत नाही. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी घ्या प्लीज. पेठाल लक्षात असू द्या, नो बॉल घोषित केला. चार चेंडू 15 धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. 4 बॉल 15. फ्रीड बॉल ऑन स्ट्राइक. रोहन गुंडली प्रत्ययाला करेल का परेश केडी वरती, की या बॉल वरती डॉट बॉल येईल. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे, तुम्ही पाहता. धाव घेण्याचा प्रयत्न नसेल रोहनचा. डॉट बॉल आला. 3 बॉल 15. मोठे फटके मारावेच लागतील. 3 बॉल मध्ये 15. बघा मॅच संपल्यानंतर कोणी आतमध्ये जाणार नाही याची लक्षता घ्या. आयोजकांनी जी आम्हाला सूचना दिली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा खेळाडू कक्षामधून आवाज आलाय की फिल्डिंग चेंज केली. तीन बॉल 15ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. खेरने की पेठाली की खेरने. 3 बॉल 15 रन 3 बॉल. या षटकातील पुढचा बॉल खेचलाय समोरच्या दिशेनं. बॉल चालला लोगोच्या मध्ये. क्रिकेटचं मत शोधून देणारा रोहन गोंडीचा तडाखेदार षटकारचा. दोन बॉल 9 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 2 बॉल 9 रन. खूप चांगली लढत तुम्ही पाहता. फिल्डिंग लगेचच लावून घ्या प्लीज. टीम पेठाली मॅचचा रिदम तोडू नका. मॅच अजून संपली नाहीये. दोन्ही टीम मध्ये लढत चालल्या. बघा लक्षात असू द्या प्लीज. आयोजक जे आम्हाला सूचना देत आहेत खेळाडू कक्षामधून कोणत्याही प्रकारचा आवाज देऊ नका प्लीज, ही विनंती आहे. आणि टी शर्ट बी शर्ट तुम्ही काढू शकत नाही. कुठल्याही प्रकारचा काहीच नका. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट जागेवरती केला. येणारे बॉल 2 मध्ये 9. 2 बॉल 9ची गरज. हे धडपण है, हे दबाव है. दोनों संघासाठी एकच सांगेल, संघर्षों के अंधारों से अपने हौसले कमजोर होने मत देना. वक्त का करन तो सूरज और चांद भी झेलता है. या मॅच मध्ये कोण जिंकेल? 2 बॉल 9 रन. हा बॉल महत्वाचा. षटकातील पुढचा बॉल
लाईन पाहावी लागेल. दबाव आहे, दबाव आहे, धडपण आहे. वाईड बॉल अशा मोमेंटला अशा मॅचेस येताना दबाव नक्कीच निर्माण होतो. बॅटरवरती दबाव, फिल्डरवरती दबाव, तुम्ही पाहता बॉलरवरती दबाव आहे. क्रिकेट मॅच संपली नाही अजून हा सांगत असताना रोहन कोहली सज्ज झाला खेळणे टीमसाठी. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा सज्ज. मॅच खूप महत्वाचे. इथून जर सामना जर जिंकला तर खऱ्या अर्थानं ट्रॉफी शकदार, खऱ्या अर्थानं 1,10,000 रुपयाचे 2 बॉल आहेत, महत्वाचे आहेत. वाईड बॉल, हे धडपण आहे, दबाव आहे. आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल असतील 2 मध्ये 7. हे 2 बॉल आहेत ना, 1,10,000चे 2 बॉल आहेत. इथून जर हा बॉल डॉट आला कंपल्सरी चेसिंग आहे. 2 मध्ये 7 बनवाव्याच लागतील. स्पर्धेचा नियम आहे. एकदा मॅच आवडली असेल प्रेक्षकांना टाळ्या झाल्याच पाहिजेत दोन्ही टीमसाठी. मात्र हा खेळ जरी क्रिकेटचा असला ना, 2 संघांच्या अस्तित्वाचा असला तो जिंकतो तो मात्र क्रिकेट. आयुष्यात खूप चढउतार येतात. एका हरण्यानं एका जिंकण्यानं कोणी बादशाह बनत नाही तर कोणी फकीर बनत नाही. क्रिकेट जागेवरती परिवर्तन करा, काही हरकत नाही आहे. 2 बॉल 7 रन. समोर रोहनला तुम्ही पाहताय षटकातील पुढचा बॉल आपटला. बॉल बादशाहला कडा, फिल्डिंग चांगली झाली आहे. इथे थ्रो आला, रनआउटची संधी तुम्ही पाहताय. फलंदाज बाद, विकेट मिळती आहे. फलंदाज बाद. कोणी अंगावरच्या टी शर्ट काढू नका प्लीज. हे आयोजकांचे आमच्या बालाशेठ धुमाल असतील, आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ घोट, आमचे खेळाडू. टी शर्ट कोण काढू नका. जर टी शर्ट काढली तर संघ बाद केला जाईल आणि आनंद जरूर साजरा करा, पण मॅच नक्की तुम्ही बाहेर आनंद साजरा करा. मैदानामध्ये जाऊ नका. मायबा प्रेक्षक बघा, आम्ही समालोचन करतो आणि तुम्ही तर खऱ्या अर्थानं प्रेक्षक आहात. जोश असतो, चालून असतो. 1 बॉल 6 धावेची गरज. येईल का गोल्डन षटकार? एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. अगर मंजिल जिद्दी हो तो रास्ते भी जिद्दी होते हैं. खूप चांगली मॅच. रोहित तांबडे 1,10,000चा 1 बॉल. एकदा जोरदार टाळ्या. रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मला ते मी जिंकण्याची आशा ठेवावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलतं. कोणची बदलेल? 1,10,000चा बॉल टाकण्यासाठी सज्ज. परेश तर बॅटिंगसाठी रोहित. एकदा दोन्ही टीमसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. मोदी सरकार जीएसटी लावली असती टाळ्या वाजवल्या नसता. मित्रांनो एकदा टाळ्यांचा आवाज कडकडाट झालाच पाहिजे. 1 बॉल 6 रन. 1,10,000चा बॉल आहे. स्पेशल बॅटर, स्पेशल बॉलर, स्पेशल फिल्डर, स्पेशल धडधड. जे बसलेले प्रेक्षक ते आता उभे राहिलेत, जे उभे होते ते चाचांवरती राहिले. प्रत्येकाला सुन्न करणारा हा सामना. 1 बॉल 6 रन. 6 रन 1 बॉल. पेठाली की खेरणे की पेठाली. रोहित तांबडे लगवेल का गोल्डन षटकार? इथे धडधड निर्माण झाली. अशा मुवमेंटला मॅचेस येतात, नक्कीच धक. आता सर्व प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. 1 बॉल 6 रन. कोण सरकेल पुढे या षटकातील? पुढचा बॉल अशा रीतीनं इथे तुम्ही पाहताय हा चेंडू कोट